आपण पनीर मसाला बघणार आहेत। त्याच्यासाठी हे पनीर घेतलं आहे मी, हे बघा एवढं, हे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे। आणि 2 टोमॅटो घेतलेत असे मोठे मोठे कापून, 2 कांदे घेतलेले तसे मोठेच कापून, हा लसूण मी बारीक बारीक कापून घेतलेला आहे हा बघा। आणि हा थोडासा याच्यामध्ये भाजण्यासाठी म्हणून 2-3 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आलं घेतलं आहे थोडंसं 1 इंच, आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी। इकडे मीठ घेतलं आहे चवीपुरतं, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, जिरं, हळद आणि धना पावडर। चला आता आपण जरा भाजून घेऊया। त्याच्यासाठी हे एक तमालपत्र मी घालते याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण हे आलं घेतलं आहे आणि लसूण, साहित्यामध्ये पान हे दाखवायचं राहिलं पण एकच पान घालायचं आहे आपल्याला, थोडंसं लसूण, हे चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया। जिरं आपल्याला 2 चमचे घालायचं आहे। जिऱ्याची टेस्ट पनीर मसाल्याला छान लागते आणि जिरा पण आपल्याला व्यवस्थित असं तडतडून भाजून घ्यायचं आहे। आता आपण हा कांदा कापलाय ना, आता आपण ह्याच्यामध्ये 2 कांदे घालून घेतलेले आहेत, चांगले भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये हे टोमॅटो पण घालून घ्यायचे। 2 टोमॅटो घेतलेत मोठे मोठे कापून। हे आता मी चांगले भाजून घेते कांदा टोमॅटो। तर आपण ह्याच्यामध्ये हे कांदा टोमॅटो टाकले ना, त्याच्यामध्ये हे काजू घालून घेऊया। काजू मी सांगायची राहिलं म्हणजे, तर मी नंतर तुम्हाला दाखवणारच होती, कारण की ती 4-5 काजू घालायचे आपल्याला। काजू घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये। आता हे चांगलं आपलं भाजून झालेलं आहे। त्याची मी आता ग्रेव्ही बनवून घेते मस्त मिक्सरला लावून। थोडंसं लाल तिखट, थोडंसं म्हणजे चिमीटभर लाल तिखट, चिमीटभर हळद, चिमीटभर धनापूड आणि चिमीटभर गरम मसाला असं घालून घेतलेलं आहे। आणि चिमीटभर हे मीठ, असं मी पूर्ण हे सगळं घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा याच्यामध्ये पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता हे पनीर मी ह्याच्यामध्ये सर्व पनीर ह्याच्यामध्ये टाकून घेते। थोडं आपल्याला असं गोल्डन ब्राऊन असं मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजे, थोडं फ्राय करून घ्यायचं आपलं पनीर। मी आता हे चांगलं फ्राय करून घेते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा आपलं पनीर गोल्डन ब्राऊन मस्त असं फ्राय झालेलं आहे, ते मी आता काढून घेते। आपण जे पनीर फ्राय केलं ना, त्याच भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण हा लसूण कापून घेतला आहे लहान लहान, लसूण हा कापूनच घ्या, मस्त त्याची दाताखाली आल्यावर टेस्ट लागते। आपल्याला हा लसूण गोल्डन ब्राऊन असा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण हा बघा मसाला असा एकदम बारीक करून असा घेतलेला आहे,
मस्त घालून घेऊया पूर्ण मसाल्यांची ग्रेव्ही. पूर्ण हे मिक्सरमधून असं काढून घ्यायचं. त्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून नंतर घालायचं आहे आपल्याला. आता मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये आपण 3 चमचे लाल तिखट घालूया. 1 चमचा 1 ते सव्वा चमचा हळद घालूया. 1 मोठा चमचा गरम मसाला घालून घेऊया. अर्धा चमचा धणापूड घालूया. थोडंसं हिंग घालून घेऊया. आता हे मसाले आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत. हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं मी चवीपुरतं मीठ पण आत्ताच घालून घेते. आपण याच्यामध्ये पनीरमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणून हलक्या हातानेच घालायचं, जास्त घालायचं नाही. हे बघा याला तेल सुटायला लागलंय. मी असंच झाकण देऊन 2 मिनटं ह्याला शिजवून घेते. या मसाल्यांना थोडंसं पाणी घालते आणि मग शिजवून घेते. मग याला चांगलं तेल सुटेल. आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत झाकण देऊन जरा शिजवून घेते. आपल्या ग्रेव्हीला साईडनं असं थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करूया. तूप घालून घ्यायचं 1 चमचा. आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं. बघा तूप टाकल्याबरोबर आपलं ग्रेव्हीला अजून सुगंध सुटलेला आहे. आता मी 2 मिनटं फक्त याला परत झाकण लावून ग्रेव्ही शिजवून घेते तूप टाकल्यामुळे. बघा आपली ग्रेव्ही आता रेडी आहे मस्त. आता आपण हे पनीर फ्राय करून घेतलेत ना ते याच्यामध्ये घालून घेऊया सर्व. आणि याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया पनीर. आणि आपल्याला आता फक्त 2 ते 3 मिनटं परत झाकण ठेवून हे व्यवस्थित मसाला या पनीरमध्ये मुरेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. शिजवून घेते मी आता हे झाकण ठेवून. ही बघा आपली भाजी तयार आहे. पनीरमध्ये मसाला पण छान मुरलेला आहे. आता आपली ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे बघा जाड. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. आपली भाजी पनीर मसाला रेडी आहे. पनीर मसाला तयार आहे. छान झालेला आहे. सुगंध पण घरभर सुटलेला आहे आणि मस्त झालेला आहे. अशाच माझ्या प्रमाणे तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तो. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.